नमस्कार, मी रचना गोंडवे. नमस्कार, मी मोहीर सावंत. न्यूज 18 मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे. कुठे लढती झाल्या, किती झाल्या, कोण कुणावर भारी पडलं हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला 90 जागा पदरात पाडता आल्या. या 90 पैकी 29 जागांवर शिंदे सेनेचा विजय झाला. 44 ठिकाणी उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना यांच्या विरोधात लढती झाल्या. या 44 पैकी सर्वाधिक 10 जागांवर शिंदे सेनेला विजय मिळाला आणि 34 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवला. आता ज्या 10 जागा आहेत ज्या शिंदे सेनेनं विजय मिळवला होता, ज्यावर त्या जागांवर सुद्धा अटीतटीची लढत झाली. त्या जागा कोणत्या आहेत हे माझा सहकारी मयूर तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच रचना, जर आपण पाहिलं तर ही मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती एकदम अशी प्रतिष्ठेची मानली जाते. कारण की यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 227 जागांसाठी जी आहे ही निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये महायुती आणि विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची जी लढाई आहे ती मानली जात होती. तसंच जर आपण पाहिलं तर या निवडणुकीवरती फक्त राज्याचंच नव्हतं तर संपूर्ण देशभराचं जे लक्ष आहे ते याच्यावरती लागून होतं. कारण की मोठमोठ्या नेत्यांचं, दिग्गज नेत्यांचं याच्यावरती लक्ष लागून होतं. कारण की मागच्या 2 ते 3 वर्षांपासून म्हणजे 2022 पासून जेव्हा शिंदेची शिवसेना फुटली त्याच्यानंतर शिवसेना नक्की कोणाची, म्हणजे ठाकरे गटाची की शिंदे गटाची, असा जो प्रश्न आहे तो प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र मला वाटतं त्याच अर्थाने जर आपण त्याच दृष्टिकोनातून जर आपण ही निवडणूक पाहिली तर याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते इथं लागलं होतं या निकालावरती. आणि या निकालावरती जर आपण पाहिले तर मला वाटतं जवळपास ठाकरे गटाने शिंदेपेक्षा जास्त जागा मिळवल्याचं आपलं चित्र जे आहे ते या निवडणुकीतून पाहायला मिळतं. मात्र यामध्ये शिंदे सेनेला जो आहे तो ठाकरे गटाने कुठे कुठे धक्का दिलेला आहे तो आपण अटीतटीची कुठे कुठे झालेली आहे ती आपण पहिले आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा जर आपण पाहायला गेलं तर 90 जागांवरती शिंदे सेनेने म्हणजे शिंदे गटाने लढती जागांवरती उमेदवारी जाहीर केल्या होत्या, दिल्या होत्या. परंतु जवळपास त्यांना 29 जागांवरतीच फक्त त्यांना विजय मिळवता आला. त्यानंतर ठाकरे गटाने 90 पैकी फक्त 29. त्यानंतर ठाकरे गटाने जर आपण पाहिलं तर 163 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यापैकी फक्त त्यांना 65 जागांवरती जे काही उमेदवार आले ते त्यांच्या निवडणुका आल्या त्या जिंकता आल्या. परंतु यामध्ये जर आपण बघितलं तर ठाकरे बंधू दोन्ही एकत्र होते आणि यामध्ये भाजप आणि शिंदे गट असे एकत्र होते या लढतीमध्ये जर आपण पाहिलं. आणि जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 121 मध्ये ठाकरे सेनेच्या प्रियदर्शनी ठाकरे यांनी शिंदे सेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा 14 मतांनी पराभव केलेला आहे. आणि तसंच एकूणच जर बोलायचं झालं तर शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना यांच्यात 44 लढती झाल्या. त्यापैकी शिंदेंनी जे आहे ते 10 जागांवरती विजय मिळवल्या. आणि त्यानंतर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर शिंदे गट 50 जागांवरती दुसऱ्या क्रमांकावरती असल्याचं या निकालावरून जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. मात्र एवढ्या वेळेस प्रभागामध्ये अटीतटीच्या लढाई झाल्या का तर नाही. तर पुढे जर आपण पाहिलं तर दादरकडे जर आपण पाहिलं तर दादर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक 191 मध्ये उद्धव सेनेच्या माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत आणि सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया गुरव सरवणकर यांच्यात केवळ 200 मतांचा जो आहे तो फरक दिसून आलेला आहे. म्हणजे राऊत यांनी सरवणकर यांच्या कन्याला फक्त 200 मतांनी यांचा पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शिंदे सेना विरुद्ध काँग्रेसच्या 14 प्रभागांमध्ये लढती दिसून आल्या. त्यापैकी दोन्ही पक्षांना प्रत्येकी 7-7 जागांवरती जो आहे तो विजय मिळवता आला. आणि शेवटचं जर आपण पाहिलं तर मनसे आणि शिंदे सेनेमध्ये पण काटेकी टक्कर झाली. यामध्ये मला वाटतं जवळपास मनसे आणि शिंदे सेनेमध्ये 7 प्रभागांमध्ये मुकाबला झाला. यापैकी शिंदे गटाने 5 जागांवरती विजय मिळवला तर मनसेला फक्त 2च जागा जिंकता आलेल्या आहेत या पूर्ण ओव्हरऑल जागांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर. पण नेमका 44 या कुठल्या जागा आहेत तू आता जे सांगणार आहे ते मला वाटतं तू प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. शिंदे सेनेनं कशी लढत दिली ते आपण आता थोडक्यात बघणार आहे. शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना 44 ठिकाणी त्यांची लढत झाली. त्यात शिंदे सेनेला 44 पैकी 10 जागांवर विजय मिळवता आला आणि उरलेल्या 44 पैकी 34 जागांवर उद्धव ठाकरेंच्या सेनेनं बाजी मारली. म्हणजे जास्त जागा आहेत तसं बघायला गेलं. शिंदे सेना 10 आणि उद्धव सेना 34 असा हा आकडा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिंदे सेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. ती 14 ठिकाणी लढत झाली. यात यू वोंट बिलीव्ह की हाफ म्हणजे शिंदे सेनेनं 7 जागा जिंकल्या आणि काँग्रेसनं 7 जागा जिंकल्या 14 पैकी. म्हणजे काँग्रेसनं सुद्धा कमी नाही केलंय, फार मस्त टफ फाईट दिली आहे. शिंदे सेना 7 आणि काँग्रेस 7. यानंतर शिंदे सेना विरुद्ध मनसे अशा 7 ठिकाणी लढती झाल्या. त्यात शिंदे सेनेनं 5 आणि मनसेनं फक्त 2 ठिकाणी बाजी मारली. म्हणजे 7 पैकी 5 इकडे 2 तिकडे. शिंदे सेना विरुद्ध MIM अशा 5 ठिकाणी लढती झाल्या.
त्यात शिंदे सेना 1 आणि MIM 4 ठिकाणी त्यांनी विजय मिळवलाय. म्हणजे MIM शिंदे सेनेवर भारी पडली. बरोबर बरोबर. आता शिंदे सेना विरुद्ध वंचित जे आहे त्यात 2 लढती झाल्या. त्यात शिंदे सेनेला 2 विजय मिळवता आले आणि वंचितला 0 विजय मिळवता आले. हा, तसंच जर रचना आपण पुढे जर पाहिलं तर शिंदे सेना राष्ट्रवादी. विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये एक लढत झाली. पण हा जो निकाल आला तो म्हणजे शिंदे सेनेने एका जागावरती विजय मिळवला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 जागांवरती विजय मिळवता आला. म्हणजे त्यांचा एकूणच पराभव झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये एक लढत झाली. याच्यामध्ये शिंदे सेनेला 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0 जागा मिळाली. बरोबर. त्यानंतर शिंदे सेना विरुद्ध शरद पवार. राष्ट्रवादी शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा एक लढत झाली. त्यामध्ये सुद्धा शिंदे सेनेला 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जे आहे ते 0 म्हणजे आकडा जो आहे तो समोर आला. काहीच नाही, म्हणजे काहीच नाही परफॉर्म झाली पूर्ण मुंबईमध्ये. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर शिंदे सेना विरुद्ध समाजवादी 1 जागेची लढत होती. समाजवादी ना, शिंदे सेना त्यांची एका जागेत लढत होती. त्यात पण समाजवादीला 1 जागा मिळाली आणि शिंदे सेना समाजवादी समोर हरली आहे. बरोबर. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शिंदे सेना विरुद्ध अपक्ष अशा ज्या आहेत त्या 2 लढती झाल्या. पण यामध्ये शिंदे सेनेला 2 जागा मिळवता आल्या तर अपक्षाला 0 मिळालेला आहे आकडा. आणि शेवटचं जर आपण पाहिलं तर ते म्हणजे शिंदे सेना विरुद्ध भाजप म्हणजे महायुतीमध्येच जर आपण पाहायला गेलं तर 2 लढती झाल्या. यामध्ये शिंदे सेनेला 0 आकडा गाठता आला पण भाजपला 2 जागांवरती विजय मिळवता आला. म्हणजे ही अशी सगळी जागांची जी आहे आणि आकडेवारींची जी आहे ती अशी गंमत आहे. आणि त्यातही या सगळ्यामध्ये म्हणजे विशेषतः कोणी किती जागा जिंको, इन डिमांड ऑन डिमांड सध्या कोण आहे? शिंदे सेना. कारण की एकनाथ शिंदेनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. व्हॉट्स एव्हर रिझन, पण डिमांड मध्ये एकनाथ शिंदे आहेत की नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे सेनेच्या विरुद्ध 34 जागा जिंकल्यात आणि शिंदे सेनेनं फक्त 10 जागा जिंकल्यात. तरीही जर महापौर बघितला तर कोणाचाही होऊ शकतो. अजूनही सिलसिला चालू आहे. हॉटेलमध्ये लोक जात आहेत, बोलतायत, गप्पा सुरू आहेत. आणि असं पण म्हटलं जातं रचना की ठाकरे गटाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधलाय. आज देखील अशा बातम्या आल्या होत्या. म्हणजे संजय राऊत असं म्हणतात की त्यांनी साधलेलाच नाहीये, संपर्क काही झालाच नाही, परंतु अशा पण बातम्या आहेत. मग त्याच्यामुळे काय मोठं आणि संजय राऊत हेही म्हणालेत की जे हॉटेलमध्ये नगरसेवक आहेत त्यांची ही इच्छा नाहीये की भाजपचा महापौर असावा. त्यांची इच्छा आहे की शिवसेनेचाच महापौर व्हावा. म्हणजे अचानक संजय राऊत सुद्धा म्हणायला लागलेत की नगरसेवक पण आमचे म्हणजे शिवसेनेचेच आहेत. ते फुटलेले जरी असले तरीही संजय राऊतांचाही सूर आपल्याला बदललेला दिसतो. त्यामुळे महापौर कोणाचा होणार हाच मोठा प्रश्न आहे. आणि यांनाही पडलाय ना आपल्यालाही प्रश्न पडला. ठीक आहे, तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की महापौर कुणाचा होणार आहे. आम्ही तुम्हाला आकडेवारी दिली, त्या आकडेवारीवरूनही तुम्हाला काय वाटतं आणि या सगळे जे राजकारणात सुरू आहे त्यावरूनही तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा. आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.